आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. हा धुरळा, पावसाचा धुरळा महिना चाललाय मे, आता चाललाय आणि मे चाललाय आणि 8वा दिवस आहे पावसाचा. काय कळा नाही काय झालंय काय तीच कळा नाही नेमकं. पाऊस इतका पाऊस का पडालाय, इतका पाऊस उधार का झालाय, म्हणजे हेच कळलं नाही माणसांना. आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पाठीमागचा एरिया दाखवू का तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यानं? हे बघा, हे आखे सगळे तळे भरलेत जवळजवळ छोटे छोटे. बघा तळे नाहीत, हे गावाच्या कडेचे मी राहतो तिथले बारामतीमध्ये दादा पाटील नगर एरियातले. तर इतकी परिस्थिती बेकार चालली आणि काय सांगावं, काय तुम्हाला काय समजा नाही मला. तर म्हणजे बेकार पाऊसच इतका पडायला लागला आहे. आता इतकं सगळ्या नद्या आणि ही तुडुंब भरून व्हायला लागलेत. नाले बाल छोटे छोटे नाले आहेत ना, ते सुद्धा सगळे गच्च भरलेत. इतका पाऊस म्हणजे जोरदार पडायला लागला आहे. आत्ता कसं तरी 15-20 मिनिटं झालं मला वाटतं उघडला आहे. जी तिसरा जो दिवस आहे, थोडासा उघडतोय की चालू होते, थोडा उघडतोय की चालू होते. पाऊस इतका पडला आहे विचारसो नाही. कपडे वळणात काहीच सगळं पर्यायच बंद आहेत पुढचे, इतकं परिस्थिती बेकार झाली मित्रांनो. चला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो ही परिस्थिती झाली तिथं. बघा हे तळं बघा तुम्ही, एक तळंच बनलं आहे, एक छोटासा खड्डा आहे आणि इतका मोठा इथं पाणी साठले, नदीच्या स्वरूपात पाणी साठले मित्रांनो. काय समजा नाही काय झालं तेच. इतका पाऊस पडायला लागला भयानक. आता हा टावर दिसतो, टावरसुद्धा पाण्यात बुडणार नाही का, पण पाणी सगळं साठलं. या इथून पोलाखालून पाणी वाहते आणि इथं पुढं खड्डा आहे जोरदार, म्हणजे पूर्ण भरलायच खड्डा. अशी परिस्थिती निर्माण झाली. भयानक परिस्थिती आहे आता सध्याच्या परिस्थितीला. आणि मित्रांनो हीच आहे ती गावच्या कडाचं, जी मी ज्या ठिकाणी बारामतीमध्ये राहतोय ते दादा पाटील नगर म्हणून एरिया आमचा. तर आज तुम्हाला सांगतो 7 ते 8 दिवस झाले पावसानं असा धुमाकूळ घातला आहे. आणि याच पावसानं धुमाकूळ घातला आहे अवकाळी. कशाचा अवकाळी आणि कशाचा काय अवकाळी म्हणू शकत नाही याला. अहो पावसाळ्यामध्ये सुद्धा इतका कधी पाऊस पडला नव्हता. इतका पाऊस ह्या अवकाळी पावसात 7 ते 8 दिवसात पडलाय. आम्हाला वाटत होतं, हवामान खात्याचा अंदाज होता, सगळ्यांनाच असं वाटत होतं की पाऊस अवकाळी पाऊस आहे आणि इतका पडणार नाही. पण मित्रांनो ही परिस्थिती बघितल्यानंतर आता ही गावाच्या कडेची परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती निर्माण झाली जणू का मोठंच्या मोठं तळ साठले. आता सकाळपासून आम्ही ड्युटीला जेव्हा जात होतो तेव्हा भिजतच ड्युटीला गेलो आहे आणि दिवसभर पाऊस पडतोय, भिजतच आलो आहे माघारी. काय मित्रांनो कळानं झाले, पण आता तळ साठलंय बघा, सगळीकडे तळ साठल्यासारखं झाले, सगळीकडे भास तळ्यात होतोय आणि काय करावं काय कळानं झाले. पाऊस तरी बघा कसा पडला. इकडं बघा हे गावाच्या कडेची परिस्थिती आहे सगळी मित्रांनो, तुम्हाला दाखवते ती. हे दिसतं ना, मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवले सगळं. हे सगळं गावाच्या कडेची परिस्थिती आहे. हे बघा हे दिवसभरातला पाऊस आहे सगळा. आणि आणखीन तुम्हाला दाखवतो आबाळ बघा आता आकाशात एकदम शांत मोबाईल मी फिरवतो आणि बघा हे आबाळ आणखीन सुद्धा आबाळ काळं भंगार झालंय. भरवसा नाही काय होईल त्याचा परवासा पावसाचा. मी एक छत्री घेतलेली आहे बघा, छत्रीवर दिसते का तुम्हाला? डोक्यावर छत्री घेतली. चला म्हणलं बसून बसून कंटाळा आलाय, एक शतपावले थोडीशी करावी, खुर्चीवर बसून दिवसभर कंटाळा आलाय, पण चला म्हटलं आणि आलोय. पण एवढ्या ह्याच्यामध्ये एकच बिल्डिंग दिसते तुम्हाला हे बघा. आणि ह्या बिल्डिंगच्या वर सगळं आभाळ असं काळं भंगाराचे ढग दिसत ना, सगळे हे ढग आलेत. इतकी परिस्थिती बेकार झाली. म्हणजे पावसाळा चालू पण झाला नाही आणखीन आणि काहीच नाही तोपर्यंत एवढा धुमाकूळ घातला. मग पावसाळ्यात काय परिस्थिती असेल हे विचार करा तुम्ही मित्रांनो. पण एक फिरायचं कुठलं तरी निमित्त म्हणून मी आलोय. तर मित्रांनो ही बघा परिस्थिती बघा पुढची. आता हे बघा ही मी राहतोय या भागामध्ये, ही आहे आमचा दादा पाटील नगर एरिया. आणि आता 6 वाजलेत, फक्त 6 वाजता थोडीशी पावसानं उघडकीच दिली, पण थोडं बाहेर आलोय. तर मित्रांनो ही चालले मोठ्या रस्त्याचं काम चाललेलं आहे. पाटस रस्ता, हा पाटस नाही म्हणजे पाटस रस्त्याला जाऊन मिळणार आहे. मेडिकल कॉलेजपासून रस्ता हा जॉईंट चालला आहे काम तो, आणि इथं खोदकाम केलेलं आहे JCBनं. तर तुम्हाला सांगतो अक्षरशः हे सगळं हे क्षेत्र जे आहे ना, हे बघा ह्या शेताचं क्षेत्र अक्षरशः सगळं गच्च भरलं. हे बघा तलाव, जसं आपण म्हणतो तलाव तसा हा तलाव सगळा भरला गच्च. कसं मित्रांनो विचार करा तुम्ही, आता विचार करा आणि बघा मग पावसाची परिस्थिती काय चालली. ह्याला कोण अवकाळी पाऊस म्हणून? अवकाळी पाऊस म्हणजे कसा असतो की नॉर्मल थोडासा पडून गेला, पडला तर पडला, लक असते. तर ह्याची परिस्थिती अशी झाली मित्रांनो. आणि काय
काय पाऊस आहे का काय, अक्षरशः सगळ्या भागामधले सगळे तलावच गच्च भरले, तलावच. आणि आणखीन सुद्धा पावसाचं मन शांत झालेलं नाही, आणि सुद्धा भरोसा नाही पावसाचा. हे बघा हा रस्ता पोखरलेला आहे, मी इथनं चालतोय. हे बघा हे आता दररोज इथनं जातोय, पण आता इथं उभं राहायची भीती वाटायली, कारण हे खोल खोडलेलं आहे, असं रस्ता पोखरलेला आहे. आता इथे भीती वाटायली उभं राहायची सुद्धा, कारण खोल दिसायले आणि पाणी ह्यात दिसायले साठलेलं सगळं. तर अशी मित्रांनो परिस्थिती चालली. आता आपण थोडंसं आणखीन पुढं आलो मित्रांनो, तर थोडंसं पुढं आलो तर थोडं पाठीमाग दाखवतो तुम्हाला. आता मी जी काही क्षणापूर्वी बिल्डिंग दाखवली होती ना, तर तीच बिल्डिंग आहे बघा, ही आहे. तर ह्याच बिल्डिंगपाशी आणि ह्याच इथं जवळपास इतका खड्डा साठला आहे मोठा, म्हणजे खड्ड्यात पाणी साठलं. तर मित्रांनो ही अशी परिस्थिती झाली, काय समजा नाही नेमकं पावसाचं वातावरण. आणखीन सुद्धा भरवसा नाही मित्रांनो, आबाळ काळं कुट्ट झाले आणि भरवसा नाही आहे बघा. पुढं बघा आणखीन सगळीकडे पाणीच पाणी आहे बघा, इथंच होतं बघा. म्हणजे इतका पाऊस पण नाही. हे ह्याच्या निरा नदी आहे ना इथली जवळची सगळ्यात मोठी निरा नदी, तिला सुद्धा पाणी भरपूर आले. आणि छोटे मोठे ओढं तर नुसतं गच्च भरून व्हायला लागलेत, काय हे सांगताची नाही. एकदम गच्च म्हणजे गच्च भरलेत. चला आपण कुत्र्याला बोलवले, चाल चल बघू येतात का. ओळख तर नाही, चल चल येतात का बघू आपण. चल चल राजा, ए चल इकडे. काय चला चला मित्रांनो, तर व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.